And I am Shruti Vaje. Today, as we gathered here to celebrate Constitution Day and our school foundation day, on this occasion, we are going to conduct an interview of our President Shri Ashok Lande sir. तर सर, आज आम्ही तुमच्यासोबत संवाद साधणार आहोत. वेळ न वाया घालता आपण संवादाला सुरुवात करूया. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही संविधान दिनाच्या दिवशीच स्कूल निर्माण करण्याचा विचार का बरं केला? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिलं आणि आज जो भारत देश ह्या संविधानावर चालतो, संविधानाच्या प्रत्येक कलमावर चालतो. माझी अशी अपेक्षा होती की बाबासाहेबांनी संविधान दिलं तर मी अंबड आणि अंबडच्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना एक ज्ञान अर्जनाचं काम मी केलं पाहिजे. तर एक चांगला मुहूर्त समजून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान दिनानिमित्त हे शैक्षणिक क्षेत्रात पाऊल उचलण्याचं काम केलं. तर सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे, सर आज तुम्ही एवढी मोठी इमारत उभी केली, एवढं मोठं मुकाम हासिल केलं, नेमकी शाळा उभारण्याच्या मागं तुमचा उद्देश काय होता? एक चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केला. आपणाला आम्ही सांगू इच्छितो की मी एक अत्यंत गरीब परिस्थितीतला एक विद्यार्थी होतो आणि बाळांनो, मी जेव्हा पाचवीच्या वर्गात होतो आणि पाचवीच्या वर्गात असताना माझी परिस्थिती गरीब असल्यामुळं मी जो दिवाळीची सुट्टी 17 दिवसाची आणि उन्हाळ्याची सुट्टी मला वाटतं किती 1 महिन्याची 1-1.5 महिन्याची ती सुट्टी असायची. तर बाळांनो, मी त्या पिरियडमध्ये माझी परिस्थिती गरीब असल्यामुळं मी हॉटेलवर कामाला जायचो. हॉटेलवर कामाला जायचं कारण असं होतं की मला पुस्तकं आणि ड्रेस घ्यायचा असेल तर मी त्या कालखंडामध्ये स्वतः काम करून त्याचे आणि काम करून मी ते पैसे कमवायचे आणि ते पैसे कमवलेले मी माझं ड्रेस आणि पुस्तकं घ्यायचो. म्हणजे ही गरिबीची परिस्थिती कशी वाईट असती. आणि एक वेगळं मग नंतरच्या काळामध्ये मी शालेय जीवन केलं, परंतु कॉलेज जीवनामध्ये मला संभाजीनगरसारख्या ठिकाणी जाणं शक्य झालं नाही. म्हणून आज अंबडमध्ये आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थी काही गरीब आहे आणि ते गरीब विद्यार्थी संभाजीनगरला जाऊ शकत नाही, संभाजीनगरचं शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून त्यांच्यासाठी ही अंबडमध्ये एक वेगळी व्यवस्था आपण तयार करावी म्हणून मी ही शाळा आणि भव्य इमारत उभा करण्याचं मानस ठेवून आज मी एक चांगल्या दर्जाचं शिक्षण माझं स्वप्न आहे की मी आज जोसेफ सर सारखा केरळामधून प्रिन्सिपल जे आणले त्याचा एकमेव मानस माझा असा आहे की ह्या पंचक्रोशीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्याला एक चांगलं ज्ञान देता आलं पाहिजे, त्यांना एक चांगली व्यवस्था इथे देण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणून मी ही शाळा उभारण्याचं काम आणि ही चांगली बिल्डिंग उभा करून एक सुसज्ज व्यवस्था देण्याचं काम इथं केलेलं आहे. सर, माझा तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही या शाळेचे नाव आदर्शच का बरं ठेवले? अगदी बरोबर आहे. एक मनातला प्रश्न तू मला विचारलास, मी त्याबद्दल असं सांगेन. आपल्या जिल्ह्यामध्ये एक वेगळा आदर्श आपण आपल्या शाळेच्या माध्यमातून करणार आहोत असा मला एक सर्वप्रथम मानस होता. आणि दुसरा स्वार्थ असा होता की या जीवनात येऊन काहीतरी माणसांनी कमवलं पाहिजे. एक मन आहे, जगावे परी कीर्ती रूपी उरावे. ह्या जीवनामध्ये अनेक लोक आहेत की ते माझ्यापेक्षा खूप पैशावाले आहेत, पण
ज्या दिवशी कुठल्याही एखाद्या श्रीमंत गरिबाचा अंत होतो तेव्हाच त्याला कुठंतरी जाळलं जातं आणि त्याचा इतिहास संपुष्टात येत असतो. परंतु मला हिस्ट्री मेकर होण्याचं स्वप्न होतं की एखादी अशी एक वास्तू आपण उभा करावी की एक 7 पिढ्या जरी कधी नाव घेतलं गेलं पाहिजे तर त्याच्यात त्या इतिहासात आपलं नाव असावं, हा स्वप्न माझं असल्यामुळं मी माझ्या कुठल्याही मुलाचं जर नाव ठेवलं असतं, मी कुठल्याही माझ्या नातेवाईकाचं नाव ठेवलं असतं, तर मी ज्यावेळेस माझा शेवट होईल त्यावेळेस माझे मुलं त्यांचं नाव कट करून माझं नाव दिलं नसतं. म्हणून मी आदर्श नाव ठेवलं आणि माझ्या मुलाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस माझा शेवट होईल त्यावेळेस या शाळेचं नाव माझं नाव राहील. जसे की आज आदरणीय भैयासाहेबांनी मसोदरीनंतर कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना नाव ठेवलं, तसं पण ह्या संस्थेला माझ्यानंतर जर या संस्थेचं नाव काय असेल तर आदर्श नंतर हे माझं अशोक लांडे नाव राहावं. आणि अशोक लांडे नावामध्ये किती 7 पिढ्या जरी गेल्या तरी ह्या शाळा कोणी उभा केली ती अशोक भाऊ लांडेंनी केली, हा इतिहास राहील आणि त्या इतिहासामुळे मी हिस्ट्री मेकर होईल असं मला वाटलं. म्हणून मी माझ्या मुलाचं जर नाव ठेवलं असतं तर त्यांनी त्यांचं नाव कट केलं नसतं. परंतु जर आता आदर्श नाव आहे माझ्या परिवारातलं कोणाचं नाही, आदर्श एक प्रेरणा आहे, त्या प्रेरणेनंतर जर कोण राहील तर अशोक लांडे राहील असं माझं स्वप्न होतं. आणि ते साकार होण्यासाठी मी अगोदर आदर्श नाव ठेवलं आणि नंतरच्या काळामध्ये त्याचं नाव रूपांतर हे माझ्या नावाने होईल अशी माझी प्लॅनिंग होती. आणि त्याची प्लॅनिंग करण्याचं एकमेव कारण कोणतं असेल ते मी इतिहास, या शाळेचा इतिहास हा मी लिहिलेला आहे, माझ्यापासून या शाळेची सुरुवात होईल हे स्वप्न असल्यामुळं मी आदर्श नाव ठेवलं. सर, तर माझा चौथा प्रश्न असा आहे, सर तुम्हाला ही शाळा बनवण्यासाठी प्रेरणा कोणाकडून मिळाली? बनवण्यासाठी प्रेरणा, मी शाळा टाकण्याच्या अगोदर मी राजकारणात होतो आणि राजकारणात मी नगरसेवक म्हणून अंबडमध्ये काम करत असताना राजकारणात काही असे एक अनुभव आले की वरिष्ठ लोकांच्या हुजरीगिरी करावं लागतात. एखादी गोष्ट चूक आहे परंतु चूक असून सुद्धा तो निर्णय न घेता त्या जनसामान्याचा साठी ते सहभाग होऊन त्यांच्यामध्ये त्यांच्या मनासारखं वागावं लागतं, हे मला आवडत नव्हतं. आणि जीवनामध्ये कुठंतरी एक मान सन्मान असावा, एक आपल्याकडं जीवन जगत असताना मानवजात ही पैसा कमवण्याच्या मागे लागती आणि दुसरं त्याला सन्मान लागत असतो. मग सन्मान करत असताना मी असा विचार केला की आपण या इथल्या विद्यार्थ्यांना, तुम्ही सगळे जे बसलेले आहात, माझं स्वप्न आहे याच्यातले कोणी MPC पास होणार आहे, याच्यातले कोणी UPC पास होणार आहे, म्हणजे कोणी कलेक्टर होणार आहे, कोणी डॉक्टर होणार आहे, कोणी इंजिनियर होणार आहे, कोणी SP होणार आहे, कोणी PSI होणार आहे. मला निश्चित माहीत आहे हे एकमेव क्षेत्र असं आहे की तुम्ही SP आणि कलेक्टर झाल्यानंतर ज्या जिल्ह्यात जाताल त्या जिल्ह्याचे तुम्ही प्रथम नागरिक म्हणून काम करताल. आणि प्रथम नागरिक जरी तुम्ही झालात आणि मी जर तुमच्या ऑफिसला आलो तर मला तुम्ही सर म्हणून तुम्ही मला सन्मान करताल, हीच पदवी मला तिथं मिळणार आहे. म्हणून मी शाळा टाकून की माझा केवढा विद्यार्थी मोठा झाला तो आई वडिलांपेक्षा आणि शिक्षकापेक्षा मोठा नसतो, हा इतिहास आहे. आणि तेच स्वप्न माझं आहे की तुम्ही उद्या कलेक्टर जरी झाले तर तुम्ही माझे विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला कलेक्टरला आवाजही घालावं लागत असतं पण मी त्यावेळेस तुम्हाला अरेतुरच बोलणार
कारण की तो माझा अधिकार आणि हक्क राहील यामुळे मी शाळा टाकण्याचा मानस ठेवला. तर सर, माझा 5वा प्रश्न असा आहे की तुम्ही इतकी मोठी जी इमारत उभी केली आहे त्याच्यामागे तुमची खूप मोठी मेहनत आहे. तर आता 5 ते 6 वर्षानंतर नक्कीच तुमचे काहीतरी स्वप्न असतील, तुम्हाला ही स्कूल कोणत्या तरी लेवलला बघायची असेल. अगदी बरोबर आहे. मित्रांनो, तुम्ही बऱ्याच लोकांच्या स्कूल बघितल्या असतील, कारण की ते अगोदर पत्राचं सेड मारतात, कोणी पार्टिशनमध्ये शाळा भरवतात. पण मी एक माझ्या कामावर, माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून जगणारा मी प्राणी आहे. सर्वप्रथम मी काय केलं असेल की ह्या शहरामध्ये आपल्याला एक वेगळी व्यवस्था जर तयार करायची असेल तर सर्वप्रथम आपण एक चांगली इमारत बांधली पाहिजे. म्हणून माझे बरेच मित्र म्हणाले की शाळा चालू करत असताना अगोदर आपण कुठंतरी तू पत्रात शाळा चालू कर. परंतु माझ्या कामावर माझा विश्वास असल्यामुळं, माझ्या समाजावर माझा विश्वास असल्यामुळं मी डायरेक्ट इमारत बांधकामाला सुरुवात केली. आणि आज आपली सगळ्यात अगोदर बांधलेली सेमीची इमारत आणि दुसरी CBSEची इमारत चांगली बांधली. म्हणून तुमच्या सगळ्याच्या आईवडिलांनी आज आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन एक वेगळ्या समाजामध्ये काम करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली. आपण मला विचारलं की सर, तुमचं भविष्यात ही जर इमारत 4 वर्षात तुम्ही पूर्ण करता तर भविष्यात तुमचं स्वप्न काय असेल, तर निश्चित बाळाओ, मी सर्व विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की स्वप्न बघत असताना माणसाने कधी मोठे मोठे स्वप्न बघितले पाहिजे. माझा सर्वांना सल्ला राहील की तुम्ही सगळ्यात अगोदर प्रत्येकाने एक ठरवलं पाहिजे की मला कलेक्टर व्हायचं. तुम्ही ज्यावेळेस कलेक्टर व्हायचं म्हणत असाल त्यास तुम्ही उपजिल्हाधिकारी होताल. तुम्ही ज्यावेळेस उपजिल्हाधिकारी व्हायचं म्हणत असताल तेव्हा तुम्ही तहसीलदार होणार असतात. कारण की आपण एखादं स्वप्न हाती घेतलं, त्याला संघर्ष करत असताना या यश अपयश हे येत असतं. परंतु मानवाच्या जीवनामध्ये स्वप्न हे मोठे असले पाहिजे. मग मी शाळा चालू करत असताना मी अगोदर जगातल्या काय कुठल्या शाळा मोठ्या आहे हे बघवण्याचं काम केलं. मी आपणाला सांगू इच्छितो की शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये केरळ एक पश्चिम महाराष्ट्र एक महाराष्ट्रामध्ये एक चांगले युनिट असलेलं विभाग आहे. म्हणून शाळा टाकण्याच्या अगोदर मी संजीवनी इन्स्टिट्यूट आहे, आत्मा मलिक कोपरगावला आत्मा मलिक इन्स्टिट्यूट आहे, मालपाणी इन्स्टिट्यूट आहे, प्रवरा स्कूल आहे, घाडगे पाटलाचं त्रिमूर्ती स्कूल आहे. या सगळ्या स्कूलला मी अगोदर भेट दिली आणि तिथं बघितलं की एका युनिटमध्ये 6-7 हजार विद्यार्थी रेसिडेन्शियल राहतात. आणि ते रेसिडेन्शियल विद्यार्थी कुठले, तर आपल्या मराठवाड्यातले विद्यार्थी जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रात शिक्षणाला जातात. म्हणून सगळ्यात अगोदर तिथले वसतिगृह बघितल्यानंतर मी असं स्वप्न साकारलं की आपण जर आपल्या भागामध्ये जर वसतिगृह जर चालू केलं तर इकडं परभणी आणि इकडं पश्चिम महाराष्ट्राला जाणारे विद्यार्थी हे आपण इथं थांबू शकतो. म्हणून
आपण इथं एक चांगली बिल्डिंग बांधली आणि आज आपल्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आज आपल्याकडे 350 विद्यार्थी हा वसतिगृहात राहतात. माझं भविष्यातलं स्वप्न आहे येत्या काळामध्ये, आज सीबीएसईला तुम्ही सगळ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. तुम्ही सीबीएसईला ॲडमिशन घेण्याचं तुमचं कारण काय? आज तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही बरेचसे विद्यार्थी जी आणि नीट या क्लासेसला जाऊन जी आणि नीट अचीव करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात, बरोबर आहे. येत्या काळामध्ये आज आपल्या अंबड तालुक्यातून जर विचार केला तर संभाजीनगर सारख्या ठिकाणी वेगवेगळ्या क्लासेसला तुम्ही विद्यार्थी 10वी झाल्यानंतर जातात. सर्वात अगोदर मी याची प्लॅनिंग करू लागलो की एक चांगलं जे संभाजीनगरला जे वेगवेगळे क्लासेस आहे त्यापैकी एखादा क्लासेस संभाजीनगरचा क्लासेस आपण अंबडला आणून आज 8वी 9वी 10वी ह्या विद्यार्थ्याला आतापासून फाउंडेशन देऊन 11वी 12वीला नीट आणि जेईची तयारी आपल्याच शाळेमध्ये कशी करता येईल हा माझा पहिला मानस राहील. नंतरच्या काळामध्ये IT असेल, नंतरच्या काळामध्ये ANMA JNMA कॉलेज असेल, वेगवेगळे कॉलेज घेऊन हे आपल्या ह्या प्रांगणामध्ये एक बिल्डिंग नसून अशा 25 बिल्डिंगा होतील आणि त्या बिल्डिंगा ह्या आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना सेवा देण्यासाठी आपल्याला करायचे आहे. एवढंच नाही, मी MBBS तर आणणार नाही कारण की ते मिळणार नाही, परंतु BHMS सारखं कॉलेज आणण्याची माझा मानस आहे की जेणेकरून इथे एक आपल्या तालुक्यातल्या रुग्णाला एक चांगली सेवा आणि आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्याला BAMS सारखं BHMS सारखं शिक्षण हे आपल्या तालुक्यामध्ये मिळावं, एवढं मोठं इन्स्टिट्यूट भविष्यामध्ये करण्याचा माझा मानस आहे. निश्चित ह्या सगळ्या गोष्टी अनेक एक नव्हे असे 10 कॉलेज आपण इथं आणणार आहोत. मित्रांनो, आपण या बिल्डिंग बनवली, इथली व्यवस्था बनवली. मी स्वाभिमानाने आपल्याला सांगू इच्छितो की 12वीचं सेंटर घेण्यासाठी बोर्डाला अनेक चक्रा मारावं लागतात, अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्यांना करावं लागतात. परंतु मी एक स्वाभिमानाने सांगेल, आपण बोर्डाकडे जाण्यापेक्षा बोर्ड आपल्याकडे आलं आणि आपली सुंदर बिल्डिंग, आपली सुंदर व्यवस्था बघून मित्र 12वीचं सेंटर बोर्डाने ठरवलं की आदर्श स्कूलला द्यायचं. हे आपल्या शाळेचं एक भाग्य आहे की बोर्ड म्हणतं. त्यांची जेव्हा स्कीम आली ते म्हणले, सर तुमचा खूप कॅम्पस सुंदर आहे आणि तुमचं कॅम्पसमध्ये आम्हाला 12वीच्या परीक्षा घ्यायच्या आहे. मी त्यांना म्हणलं, सर आपलं स्वागत आहे. आणि त्यांनी माझ्याकडून जे डॉक्युमेंट लागते ते डॉक्युमेंट घेतले आणि बिनशर्त आपल्या शाळेला आज 12वीचं सेंटर आपल्याला दिलेलं आहे. हे असे एक नाही अनेक युनिट आपण चालू करणार आहोत. हे रोजचा आपला आलेख जो आहे तो प्रगतीचा आलेख आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की मी प्रत्येक विद्यार्थ्यावर माझ्या खूप प्रेम करतो आणि प्रेम करून हे प्रेमाचं रूपांतर निश्चित या आपल्या या कॅम्पसमध्ये एक युनिव्हर्सिटी, आज या शाळेची युनिव्हर्सिटी झाल्याशिवाय राहणार नाही हे स्वप्न घेऊन मी निघालेलो आहे. ते ईश्वर माझं स्वप्न पूर्ण करेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की निश्चित एक नाही अशा 25 बिल्डिंगा मी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 25 युनिट वेगवेगळे इथं केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
एवढंच या प्रसंगी सांगेन. सर, तर माझा 6वा प्रश्न असा आहे, सर तुम्हाला शाळा उभारताना कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले? हे बघा, शाळा उभारताना रोज मी त्याच्यावर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी शाळा उभारताना उद्या सकाळी मी काय केलं पाहिजे इथून माझी सुरुवात व्हायची. सगळ्यात मोठा पार्ट शाळा उभा करत असताना आर्थिक गोष्टीचा असतो. कारण की एक मन आहे, जगात सगळे सोंग करू शकतो पण पैशाचं सोंग करता येत नसतं. त्यामुळं सर्वात अगोदर जर अडचण कोणती येत असते प्रत्येक जीवनामध्ये ती पैशाची येत असते. परंतु मग पहिल्या दिवसापासून मी माझ्या स्वतःच्या कर्मावर ठाम आहे की मी एक मानतो जैसे कर्म वैसे फल दे भगवान. म्हणून मी कुठलंही काम हाती घेत असताना कधी त्याच्या दुष्परिणामाचा विचार केलेला नसतो. म्हणजेच मी पॉझिटिव्ह थिंकिंगनी कुठल्या क्षेत्रात उतरणारा मी एक कार्यकर्ता आहे. म्हणून मी ज्या दिवशी शाळा टाकण्याचा प्लॅनिंग केली त्या दिवसापासून ह्या दोन्ही बाजूचा मी अभ्यास केला, चांगला वाईटचा अभ्यास केला आणि ही शाळा उभा करत असताना आर्थिक अडचणीबरोबर नंतरच्या काळामध्ये आपण शाळाचं नाव कसं कमवलं पाहिजे आणि माझी गरज न होता पालकाची गरज आपल्या शाळेशी कशी निगडीत होईल ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्या पद्धतीने वाटचाल केली. वाटचाल करत असताना हे सगळे तुम्ही विद्यार्थी आम्हाला मिळाले आणि विद्यार्थी मिळाल्यामुळं माझ्या सर्वात मोठी जी अडचण असती शालेय जीवनामध्ये किंवा तुमची शाळा टाकत असताना की तुमच्या शाळेत विद्यार्थी किती असावे. तर बाळांनो, आपली 20-20 वर्षापूर्वीची आपल्या अंबड शहरामध्ये काही शाळा आहे. त्या शाळा 700 विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ पार करू शकल्या नाही. आपण 1200 विद्यार्थ्यापर्यंत 4थ्या वर्षात आलो. सगळ्यात मोठी अडचण असती की शाळेला विद्यार्थ्याची ती मला पूर्ण कसं करल किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी माझ्याकडे कसे येतील ही जी अडचण माझ्यासमोर सगळ्यात मोठी होती. ती अडचण दूर करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर पहिल्या दिवसापासून मी प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष देण्याचं काम मी केलं आणि माझ्या सर्व स्टाफला सांगण्यात आलं की तुम्ही पर्टिक्युलरली प्रत्येक विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट, प्रत्येक विद्यार्थ्याचं एज्युकेशन भविष्य, प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत शाळा आपण चालवली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा शिक्षकांनी मी अभ्यास केला आणि तुम्ही सगळे मिळाल्यामुळं सगळ्यात मोठी जी अडचण असते शाळेला विद्यार्थ्याची ती पूर्ण झाल्यामुळं बाकी सर्व अडचणी या नगण्य असतात. त्यामुळं विद्यार्थी हाच एक अडचण असते शाळेला, ती पूर्ण करण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं. त्यामुळे जास्त खूप अडचणी मला न येता बाकी सर्व अडचणी मी सहज मात केली. कारण की तुमची सगळ्यात मोठी ताकद ही तुमची विद्यार्थी होती. म्हणून बाकी अडचणी मला काही जास्त आल्या नाही. कारण की मी जे जे करतो ते चांगल्यासाठी करतो असा माझा समज असतो. त्यामुळे ते चांगलं करत असताना मला कुठल्याही जास्त अडचणी आल्या नाही. आणि ह्या माध्यमातून आपण आज ही शाळा चालवतो. आज आपल्याकडे 1200 विद्यार्थी. भविष्यामध्ये माझं स्वप्न आहे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये लवकरच 5000 विद्यार्थ्याचं इन्स्टिट्यूट आपण इथं चालवणार आहोत. त्यामुळं या सर्व शिक्षकाच्या सहाय्याने आपण हे निश्चित पूर्ण करू अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर, तुमच्यासोबत संवाद साधून आम्हाला आनंद वाटला. अँड थँक्स टू ऑल ऑफ यू फॉर लिसनिंग दिस इंटरव्ह्यू केअरफुली.